खेळपट्टीसमोर स्वर्गीय मन पाटील व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती जर फलंदाजाने षटकार खेचला तर आदरणीय अविनाशजी महादेव पाटील या स्पर्धेचे VIP गेस्ट यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. श्री मंगलमूर्ती काळ थोडासा कठीणच आहे भाऊच्या तर 1 मिनिट थांबतोय पंच आपण काउंटडाऊन घेऊन स्टार्ट करूयात. डीजे विराज थोडी घाई करा एवढा वेळ नाही आपल्याकडे फटाफट करा. Show starts in 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ग्रँड फिनालेला होते सुरुवात. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. श्री मंगलमूर्ती रिअल्टर्सचे अधिकृत मालक, या स्पर्धेचे प्रमुख दाते. कुणबी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये पहिल्यांदा ज्या दात्यांनी सिटी डिलक्स बाईक सौजन्य केलेले आहे, यशस्वी बिल्डर आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पुंडलिक पावडे साहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी या उभय दाम्पत्याला मी विनंती करतोय की आपण कृपया करून मुख्य क्रीडा मंचासमोर उभं राहायचंय. आपला शुभ सन्मान केला जाईल. KPLचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त आदरणीय भावेशदादा मोहन पावडे आणि आदरणीय दिनेशजी माधव पाटील KPLच्या 8व्या हंगामाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सरांच्या शुभ हस्ते. ताई आपणाचा जागतिक महिला दिन आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व, स्त्री म्हणजेच नेतृत्व. नारी शक्तीला, सशक्त नारी शक्तीला मानाचा त्रिवार हा मुजरा आहे. आणि सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख दाते श्री मंगलमूर्ती रिअल्टरचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेशजी पुंडलिक पावडे आणि त्यांच्या अर्धांगिनी उभय दाम्पत्याला आदरणीय दिनेशजी माधव पाटील KPLच्या 8व्या हंगामाचे अध्यक्ष तथा भावेशदादा मोहन पावडे KPLचे संस्थापक अध्यक्ष विश्वस्त यांच्या माध्यमातून मायेची उपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उपदार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही सन्मानित करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेकरिता ज्यांनी या बाईक सौजन्य केलेले आहे आणि हा सुंदर क्षण आपण सध्या ऑन स्क्रीन पाहतोय. खूप खूप आभार कल्पेशजी पुंडलिक पावडे समवेत त्यांच्या अर्धांगिनी उभय दाम्पत्य. नांदा सौख्य बरे आणि आपण जे करून दाखवलंय आता KPL कितीही पुढे गेली तरी देखील ज्या पद्धतीने चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं होतं तर नील आर्मस्ट्रॉंगने, क्रिकेटच्या विश्वामधली पहिली धाव कोणी घेतली होती तर चार्ल्स बॅनरमॅनने, पहिला चेंडू कोणी रिलीज केला होता तर आल्फ्रेड शॉन आहे. तशाच पद्धतीने KPLच्या इतिहासातील आणि कुणबी समाजाच्या इतिहासामधील पहिली बाईक कोणी दिली होती तर आदराने नाव घेतलं जाईल कल्पेशजी पुंडलिक पावडे. आदरणीय शैलेशजी पावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. शैलेशजी पावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सुनीलजी काशीनाथ पाटील साहेब उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आहे आणि अतिथी देवो भव हे भारतीयांची संस्कृती आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव.
आम्ही महेंद्रजी सोगले सरांकडून शिकलो की खऱ्या अर्थाने माझी वसुंधरा अभियान या पृथ्वीची सेवा आपण कशी करावी, भारतीय संस्कृतीचे जे मुख्य आधारस्तंभ आहेत त्यांचं यथोचित पालन, आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल स्वागत सन्मान सोहळा या ठिकाणी विद्यमान पाहायला मिळतोय. शैलेशजी पावडे वेलकम. स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते हा मान आणि सन्मान प्रदान केला जातोय. स्वागत. आपण वळणार आहोत आता ग्रँड फिनालेकडे. दीपेश पाटील कोकणेर यांकडून रुपेश काशीनाथ पाटील यांनी जर अर्धशतक परिपूर्ण केलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच सुपर 6 ग्रुप कडून 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर रुपेश काशीनाथ पाटील अर्धशतक परिपूर्ण करतात तर दीपेश पाटील कोकणेर यांकडून 1000 रुपये आणि सुपर 6 ग्रुप कडून 5000 रुपयांचं पारितोषिक सौजन्य करण्यात आलेलं आहे. ग्रँड फिनाले सुरू आहे. 22चे संकेत पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेले आहेत. हॅलो. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर आयोजित कुणबी प्रीमियर लीग आज आपल्या हा अंतिम दिवशी विशेष उपस्थिती लाभलेले पंढरी पाटील सागावे येथे उपस्थित आहेत. मी करवीन पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करावं. तदनंतर विशेष उपस्थिती लाभलेले विपुल पाटील लोवरे माजी उपाध्यक्ष शिरोक्षत्रिय युवक मंडळ, मी त्यांनाही विनंती करतो की आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे. मी योगेश पाटील गिराळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. स्वागत सन्मान सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये 25 धावा झालेल्या आहेत. एका बाजूने रुपेश काशीनाथ पाटील 6 चेंडूंमध्ये 10 धावा, दुसऱ्या बाजूने मंथन श्रीधर पाटील 4 चेंडूंमध्ये 11 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आपण चर्चा जारी करूयात. पहिली बाईक आहे प्लेअर ऑफ द सिरीज करिता मंगलमूर्ती रिअल्टर्सच्या माध्यमातून श्री मंगलमूर्ती रिअल्टर्सचे अधिकृत मालक कल्पेशजी पुंडलिक पावडे. तशाच पद्धतीने स्वर्गीय महादेव नथुराम पाटील न पाटील गुरुजी जेव्हा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार कुणबी समाजामध्ये पहिल्यांदा कुणी मिळवला असेल तर ते स्वर्गीय महादेव नथुराम पाटील यांचं नाव आदर्शाने घेतलं जातं आणि त्यांच्याच नावाने हा मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. आजच्या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेले अशोक पाटील कोकणेर हे इथे उपस्थित आहेत. मी योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शिरोक्षत्रिय युवक मंडळाचे माजी विश्वस्त अशोक पाटील कोकणेर, तदनंतर भूपेश पाटील गिरनोई यांनाही विनंती करतो की आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे. मी लीगचे विद्यमान खजिनदार मयूर नाईक यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तदनंतर उपस्थित सचिन पाटील पोचाडे यांनाही विनंती करेन की आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे. मी पुन्हाचे एकदा खजिनदार मयूर नाईक यांना विनंती करतो की आपण सचिन पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तदनंतर उपस्थित
एक स्टार प्लेयर क्रिकेटचा प्लेयर रमाकांत पाटील तामसई हेही उपस्थित आहेत. मी योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आदरणीय अमित दादा प्रदीप पाटील गुंदले गावाचं आभूषण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय भावेश दादा मोहन पावडे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अमित प्रदीप पाटील गुंदले यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. स्वागत सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे काही मौलिक क्षण आहेत. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता ज्यांनी मौलिक सहकार्य केलेलं आहे असे हे दिग्गज मान्यवर आदरणीय अमितजी प्रदीप पाटील गुंदले स्पर्धेचे प्रायोजक आणि त्यांचा शुभ सन्मान भावेशदादा मोहन पावडे केपेलचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. पुढील सत्कारमूर्ती आहेत आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील गतवर्षी स्पर्धेकरिता ज्यांनी प्रायोजकाची भूमिका अदा केली होती. आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील फुलांचा पाडा. सर्व संघ मालकांना कळकळीची विनंती आहे. आपण कृपया करून मुख्य क्रीडा मंचावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. केपीएल कमिटी आपले स्वागत करू इच्छिते. 37 धावा विदाउट लॉस. चला पारितोषिकांचा वर्षाव होतोय. रुपेश पाटील यांनी जर अर्धशतक साकारलं तर आदरणीय त्रिशूल शेलार उर्से यांकडून 5,555 रुपयांचा भरघोस पारितोषिकांचा वर्षाव हे मोठं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. लक्षात ठेवणार, इतिहास लक्षात ठेवणार. कुणाला लक्षात ठेवणार? मंथन श्रीधर पाटील हा लालठाणे गावातील युवा खेळाडू आहे आणि या युवा खेळाडूने स्वतःची छाप सोडलेली आहे. ब्रँड ऑफ लालठाणे मंथन श्रीधर पाटील याच्या बॅट मधून षटकार आलाय. धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे 43 या धाव संख्येवर. PS कुणबी किंग पुढेच्या डगआउट मध्ये एकच जल्लोष आहे, एकच जोश आहे. सव्वेचा पुढील बॉल. पुनरागमन करणारा चेंडू मन पाटील गुरुजी स्वर्गीय मन पाटील गुरुजी यांच्या जर प्रॉपर जो मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय त्या व्यासपीठावरती जर फलंदाजाने षटकार खेचला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. रुपेश काशीनाथ पाटील जर अर्धशतक कंप्लीट करतायत तर जवळपास 12 ते 13 हजार रुपयांचं पारितोषिक आहे. दीपेश पाटील कोकणे 1000, सुपर 6 5000, त्रिशूल शेलार 5555 अशा स्वरूपामध्ये पारितोषिकांची उधळण आणि सुंदर झेल. समीर तो जाना सिद्धू पाटील समीर सिद्धू पाटीलचं सुंदर हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सद्यस्थितीमध्ये धावसंख्येचा ग्राफ हलकासा थांबलेला आहे 43 अंकावर. स्वर्गीय मन पाटील गुरुजी व्यासपीठावरती जर फलंदाजाने षटकार खेचला तर शेअर मार्केट वाढलेला आहे आता 600 रुपयांचं पारितोषिक. 600. बघूया कोणता फलंदाज दावेदार ठरतोय. पुढील स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक या स्पर्धेसाठी ज्यांनी या दातृत्वाच्या भूमिकेमधून अदा केलेला आहे आदरणीय भावेशदादा मोहन पावडे यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय दिनेशजी माधव पाटील अध्यक्ष आणि आदरणीय सुनील काशीनाथ पाटील साहेब उपाध्यक्ष. आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे.
आमच्या समालोचनासाठी देखील आदरणीय सुनीलजी काशीनाथ पटेल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आदरणीय अशोकजी ठाकूर साहेब आपल्या कुणबी समाजाचा आभूषण आणि एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून 1000 रुपये आमच्या समालोचनासाठी समवेत. आदरणीय प्रशांत दयानंद भोयर यांच्याकडून देखील आमच्या समालोचनासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धावांची टोटल आहे फलकावर 45 धावा. आदरणीय अविनाश महादेव पाटील यांच्याकडून देखील आमच्या समालोचनासाठी 1000 असं 3500 रुपयांचं पारितोषिक दिल्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद. सद्यस्थितीमध्ये स्वागत सन्मान सुरू आहे. भावेश दादा मोहन पावडे केपेल आपले ऋणी आहे. स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्यांनी या पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक सौजन्य केलाय. चेंडू निघून चाललाय दूर 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 गोलंदाजाचा काढलाय दूर. धावांचा आलाय महापूर. 19 चेंडूंमध्ये 51 धावा झाल्या आहेत. 51 धावा, एक गडी गारद. आणि रुपेशने जर अर्धशतक साकारलं तर जवळ जवळ सुपर 6 ग्रुपच्या माध्यमातून 5000, त्रिशूलजी शेलार यांच्याकडून 5555, दीपेश पाटील कोकणेर यांच्याकडून 1000, म्हणजे जवळपास 11000 रुपयांचं पारितोषिक तर आहेच आहे. हॅलो. या स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेले प्रफुल्ल पाटील फुलांचा पाडा यांच्याकडून ह्या लीगसाठी तब्बल 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. मी लीगच्या वतीने आपले मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. एक्कावन्न धावा फलकावर 2 गडी गारद. आदरणीय संतोष माणिक पाटील अर्थातच षटकारांचा बादशहा, कुणबी समाजातील पहिला असा क्रिकेटपटू ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार 2011 साली काटाळे काजूमाळ क्रीडा नगरीमध्ये परिपूर्ण केले होते. आणि त्यांच्या माध्यमातून मंथनच्या जबरदस्त फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेलं आहे. मोठं नाव आहे संतोष माणिक पाटील, मोठं नाव आहे. आदित्यजी सिर्फ बात ऐसे करो कि निशाना बन जाए. आणि संतोष माणिक पाटील सांगतायत मैं अगर सुना दूं मेरे जवानी के किस्से तो ये लड़के मेरे पाव दबाने लग जाए. जबरदस्त क्रिकेटपटू आणि त्यांनी हे पारितोषिक दिलंय. 52 धावा आहेत फलकावर 2 गडी गारद. चौथ्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. गोलंदाज प्रजय दशरथ पाटीलचा पुढील बॉल. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रेमित पाटील मॅन फ्रॉम तामसई फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा आणि 2 गडी गारद. कोणता संघ जिंकणार? जे प्रबळ दावेदार 7ही वर्षांचा जो इतिहास आहे. सुरुवात केली होती एजे फायटर्स कुकडे संघाने. एजे फायटर्स कुकडे संघाने सुरुवात केली. पहिल्या हंगामाचे ते विजेते ठरले होते. चांगला बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये. बिपिन हरिश्चंद्र पवार सद्यस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करतात. नावजे, जेव्हा नावजे ह्या गावाचा उच्चार आपण करतो लगेचच माझी वसुंधरा अभियान आठवतं. आज पालघर जिल्ह्यासमोर महाराष्ट्रासमोर एक जबरदस्त आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. रेन हार्वेस्टिंग म्हणा, वृक्ष संवर्धन म्हणा, जंगलतोड थांबवणं म्हणा, अनेक अनेक गोष्टी आहेत. वायू प्रदूषण थांबवणं, ध्वनी प्रदूषण थांबवणं, यामध्ये अग्रेसर. येथे फटका फसलाय आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये काही झेल परिपूर्ण केलेला आहे. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर कॅच. यतीन शंकर पाटील हा देखील नावजेज गावाचा खेळाडू आहे. आणि गैलाय मातेचा जबरदस्त आशीर्वाद सद्यस्थितीमध्ये या जेलमध्ये त्याने दाखवून दिलेला आहे. धावसंख्येचा ग्राफ थोडासा थांबलेला आहे. तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ, निरामय, ठप्प अशी अवस्था आहे. 53 धावा फलकावर 3 गडी गारद. 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. पहिल्या वर्षामध्ये एजे फायटर्स कुकडे म्हणजे जयेश प्रकाश पाटील यंदाच्या 40+ कुणबी प्रीमियर लीग मध्ये जयेश प्रकाश पाटीलने मात्र गोलंदाजांना पाणी पाजलं, 4 मुंड्या चित केलं, प्लेअर ऑफ द सिरीज ठरले आणि त्यांचाच संघ अंतिम विजेता देखील ठरला. त्यांचाच PS कुणबी किंग संघ जो अंतिम महाविजेता ठरला आणि येथे देखील ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलेले आहेत. 40+चा करंडक उचललाय. आता त्यांना कुणबी प्रीमियर लीगचा देखील करंडक उचलायचा आहे. आम्ही जिकडे जाणार, एक मिडास राजा होता दंतकथांमध्ये, ज्या गोष्टीला आम्ही हात लावणार त्या गोष्टीचं आम्ही सोनं करणार. PS कुणबी किंग योगेश दादा काय सांगतात?
आदरणीय विपुलजी पाटील आपल्या लोवरे गावचं आभूषण यांच्याकडून केपीएलच्या या 8व्या हंगामासाठी 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या ठिकाणी सौजन्य करण्यात आलेला आहे. युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष म्हणून सरांची ख्याती आहे आणि सरांकडून केपीएलच्या 8व्या सीझन करिता 1000 रुपयांचा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर आपण चर्चा करत होतो विजेत्यांची. जयेश प्रकाश पाटील यांचा किस्सा समोर आला, मग PS कुणबी किंगचा देखील इतिहास त्यामध्ये ऍड झाला. दुसऱ्या वर्षामध्ये आपण आरे चॅम्पियन चहाडे संघाला पाहिलं होतं, त्याने देखील जबरदस्त इतिहास रचला. त्यानंतर विपुल रायझिंग स्टार वरई हा संघ विजयी झाला. 2019 मध्ये PS कुणबी किंग या संघाला विजेते होताना आपण पाहिलेला आहे. दर्जेदार एकापेक्षा एक संघांनी. त्यानंतर गैलाई स्टार नावजे, गैलाई वरदान नावजे हे देखील दोन्हीही संघ विजेते पदाचे हकदार ठरलेले आहेत. तसेच सचिन किसन पटेल यांचा संघ तीर्था वॉरियर्स गोवाडे असे 7 संघ आतापर्यंत जिंकलेले आहेत. 7 संघ आतापर्यंत विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात सुयशस्वी झालेले आहेत. परंतु जर ह्या ग्रँड फिनाले मध्ये PS कुणबी किंग संघ जिंकला तर वन अँड ओनली एकमेव संघ ठरू शकतोय जो KPL मध्ये 2 वेळा विजेता बनणार. सद्यस्थितीमध्ये धावांची टोटल आहे फलकावरती 55 धावा. आदित्य 1975 मध्ये वर्ल्ड कपला सुरुवात झाली. 1975 1979 दोन्ही विश्वकरंडक वेस्ट इंडिजने आपल्या नावावरती केले. 1983 मध्ये भारत, 1987 मध्ये ऑस्ट्रेलिया, 1992 मध्ये पाकिस्तान, 1996 मध्ये श्रीलंका, 1999 2003 2007 सलग 3 वेळा ऑस्ट्रेलिया, 2011 मध्ये भारत, 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2019 मध्ये इंग्लंड आणि 2023-24 मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया. हा वर्ल्ड कपचा इतिहास आहे. मेहुल बरोबर आहे ना? गुगल करून बघ. अशा पद्धतीने 1975 ते 2024 हा वर्ल्ड कपचा इतिहास आहे. वर्ल्ड कपचा इतिहास आपण बघितला. त्यानंतर KPLचा इतिहास देखील आपण पाहिला. परंतु ह्या सर्व वाटचालीमध्ये जसं ऑस्ट्रेलिया वन डे वर्ल्ड कप मध्ये माहीर आहे, आज देखील ग्रँड फिनल आहे. इंग्लंड वर्सेस इंडिया. आता आपण येथून गेल्यानंतर न्यूझीलंड वर्सेस इंडिया येथून गेल्यानंतर तो सामना आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जर भारतीय संघ जिंकला मेहुल तर भारत हा एकमेव असा संघ आहे T20 वर्ल्ड कप मध्ये जो 3 वेळा विश्वविजेता बनेल. T20 वर्ल्ड कप मध्ये वन अँड ओनली. तसा PS कुणबी किंग आहे. जर ते जिंकतायत तर 2 वेळा करंडक आपल्या नावे करणारा PS कुणबी किंग एकमेव संघ ठरू शकतो. 56 धावा झाले. 56 धावा 4 गडी करत वेदांत दीपक पाटील आणि हितेश प्रकाश पाटील अशी जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर केवळ 17 वर्षाचा कोहिनूर हा सिंहाचा छावा आहे. नाव संवेद सुनील पाटील आहे. बाप से बेटा सवाई आहे. नाव संवेद सुनील पाटील आहे. आता निघालायच किस्सा तर तो देखील थोडासा एक्सपांड करूयात आपण. मैत्री गिराळे संघाकडून सलग 2 वेळा चॅम्पियन ठरले 40+ प्रीमियर लीग मध्ये सुनील काशीनाथ पाटील, तेथे देखील प्लेअर ऑफ द सिरीज. त्यानंतर गिराळे नगावे प्रीमियर लीग मध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, तो देखील किस्सा आपल्या नाव, तो देखील खिताब आपल्या नावावर. आदित्य रात्र थोडे सोंग फार आहेत. किती रेकॉर्ड संघाचे? 57 धावा आहेत फलकावर. 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. दिनेशजी काय सांगतात? वा एक विशेष उद्घोषणा आपण करूयात. आदरणीय हितेश अरुण पावडे ज्यांची दानशूर वृत्ती सर्वांना आवडे यांच्याकडून KPLच्या 8व्या सीझन करिता 10,999 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. क्या बात आहे. एका बाजूने प्रेक्षकांची रेलचेल आहे, दुसऱ्या बाजूने मान्यवरांची देखील तितकीच मोठी संख्या आपण पाहतोय. KPLची विशेषतः 5 षटकांमध्ये 57 धावा फलकावर, 4 गडी गारद झालेले आहेत. आता गोलंदाजी करण्याकरिता चहाडेगावचा वंडर बॉय आलाय समीर सिद्धू पाटील. हे शेवटचं षटक आहे. 57 धावा फलकावर आहेत. आदरणीय किरणजी पद्माकर पाटील बऱ्हाणपूर या स्पर्धेचे विशेष अतिथी. सरांचं शुभागमन होत आहे. सहर्ष हार्दिक स्वागत. चांगला झेल परिपूर्ण केलाय प्रजय दशरथ पाटील यांनी. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. सद्यस्थितीमध्ये 57 धावा. आदित्य फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत नाहीयेत.
अविनाश महादेव पाटील सांगतायत कशाला जाता दूर. या मुख्य क्रीडा मंचावर फलंदाजांनो तुमचा आहे पंढरपूर येथे षटकार खेचा 500 रुपये मिळणार आहेत. परंतु आतापर्यंत 700 शेअर मार्केट वाढलेलं आहे. 500 नाही आता 700 आहेत. आता 700 आहेत. एका षटकारासाठी 700 आहेत, परंतु एकही षटकार आलेला नाहीये. जर षटकार या व्यासपीठावरती आला, आपल्या कुणबी समाजामधील पहिला शिक्षक पहिले शिक्षक मन पाटील सर, ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अविनाश महादेव पाटील यांच्याकडून या पंचांना चॅलेंज केलंय व्हाईट बॉल करिता. बघूयात निरीक्षण तथा परीक्षण केलं जाईल. आणि जर ह्या व्यासपीठावरती षटकाराला तर 700 रुपयांचं पारितोषिक आहे. 700. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 57 धावा सद्यस्थितीमध्ये परिपूर्ण झालेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक. 3 षटकांमध्ये 45 धावा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर पुनरागमन झालेलं आहे. चांगला फटका आहे. ऋषिकेश दिनेश पाटील, ब्रँड ऑफ कोकणेर, आणि त्याच्या बॅटमधून षटकाराला 63 धावा झालेल्या आहेत. अविनाश पटेल यांनी खूप छान कॉमेंट केलेले आहे. हिस्ट्री को रिपीट करेंगे, हिस्ट्री को डिफीट करेंगे. प्रशांत रामचंद्र सातवे. प्रेक्षकांनो, आता युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 1000 प्रेक्षक जोडले गेले. आपण कॉमेंट करा, कोण जिंकेल, महाअंतिम विजेता कोण होणार आहे केपीएलच्या 8व्या हंगामाचा. बघूया पब्लिक पोल नक्की काय सांगतोय. पालघर जिल्हा नक्की काय सांगतोय, कोणता संघ जिंकणार आहे. लढण्यायोग्य स्कोर तर उभा झालेला आहे. आता वेळ काय, 6 वाजून आदित्य 4 मिनिटं झालेले आहेत. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि 65 धावा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. लढण्यायोग्य स्कोर आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं तुलनेने थोडंसं कठीण आहे. त्या दिवशी आपण प्रसाद वॉरियर्स नाणेवली संघाचा खेळ पाहिला होता. तिथे सुशांत जर थांबला नसता तर जास्त धावसंख्या झाली नसती. म्हणजे 65 धावा लढण्यायोग्य स्कोर आहे. अजूनही एक चेंडू शेष आहे. पंच दर्शवित असताना हेमंत शेट्टे सर. इट्स अ वाईट बॉल. खराब. टिप स्क्वेअर लेग मध्ये सजवलेला फटका खूपच सुंदर फेकी, परंतु कॅरी करण्यामध्ये थोडासा अडथळा आला. अतिरिक्त धावा घेण्याचा मोह आहे आणि अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. विजयासाठी 69 धावांचं आव्हान आहे गिराळे फायटरच्या संघासमोर. चला क्षेत्ररक्षण फटाफट सजवून घ्या. कुठल्याही प्रकारे बॅड लाईटचा सामना करावा लागू नये म्हणून कृपया करून नम्र विनंती आहे. आता आपण कॉमेंट सेक्शन कडे लक्ष देऊयात. प्रेक्षकांनो, फटाफट सांगा चॅम्पियन कोण बनेल. आपण पब्लिक पोल घेऊयात. आदरणीय किरणजी पद्माकर पाटील साहेब बऱ्हाणपूर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय आदरणीय दिनेश माधव पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते किरणजी पद्माकर पाटील सरांना सन्मानित करायचंय. आशिषजी वेलकम. आपण काय सांगतायत बोला. गिराळे फायटर संघ जर विजयी होतोय तर सूरज रवींद्र पाटील उर्से यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आदरणीय किरणजी पद्माकर पाटील यांच्याकडून केपीएलच्या 8व्या सीझन साठी तब्बल 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आभार व्यक्त करीत आहेत. किशोर दादा काय सांगतात आपण.
बिपिन पाटील चहाडे यांना बाईकची चावी सापडलेली आहे. कुणा प्रेक्षकाची किंवा खेळाडूची चावी, पंचशाहीची आपली चावी जर गहाळ झाली असेल तर आपण जा स्मशानभूमीमध्ये. बिपिनजी पाटील आहेत, ओळख पटवून घेऊन या, ही नम्र विनंती आहे. नवनाथजी वरटा यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन आलेलं आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. दीपेश, एक नम्र निवेदन आहे संघ मालकांसाठी. संघ मालक गिराळे फायटर्स, संघ मालक प्रसाद वॉरियर्स, संघ मालक गवळी पॅन्थर्स, संघ मालक कुणबी स्टार्स, संघ मालक गैलाई वरदान नावजे, संघ मालक तेजस्विनी फायटर्स, संघ मालक भगवे वादळ काटाळे, संघ मालक पी एस कुणबी किंग कुडे. आपणा सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण कृपया आपल्या सत्कार सन्मानासाठी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय हितेश अरुण पावडे, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते किराट यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हितेशजी, आपल्या शब्दफुलांनी आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. तसेच नवनाथजी वरठा तामसई यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक. आतापर्यंत आमच्या समालोचनासाठी दात्यांनी 5000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्या सर्वांचे आम्ही हात जोडून आभार व्यक्त करतोय. आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्याबद्दल मनपूर्वक आभार. जर समीर सिद्धू पाटीलने अर्धशतक परिपूर्ण केलं तर बिपिन पाटील चहाडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. शेअर मार्केट वाढलेलं आहे, प्रेक्षकांची संख्या देखील वाढलेली आहे. आता 36 चेंडूंचं हे महानाट्य आहे आदित्य, बरोबर ना? कारण जो जिंकणार आहे तो जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक. दीपेश, आणि आपले संघ मालक गिराळे फायटर संघाचे संघ मालक श्री देवेंद्र एकनाथ पाटील गिराळे इथे उपस्थित आहेत. सन्माननीय करवीन दत्तात्रय पाटील ह्याचकडनं त्यांचा हा यथेच्छ सन्मान होत आहे. एक संघ मालक म्हणून ते आम्हाला लाभले. त्यांच्या संघ मालकीमुळे आम्हाला हे स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप सोपं आणि सहकार्याचं झालं. त्याबद्दल त्यांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. $69 हे टार्गेट. आदित्य, महाभारतामध्ये अर्जुनाचं जे लक्ष होतं ते फक्त माशाच्या डोळ्याकडे होतं. आता ह्या 36 चेंडूंमध्ये प्रत्येक खेळाडूला आपला जीव ओतायचा आहे. आज खूप मोठी संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. जे काय करायचंय ते आताच करायचंय. शॉर्ट ऑन पूल खेळलेले आहेत. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. समीर सिद्धू पाटील, वंडर बॉय हे नाव उगाच मिळालेलं नाहीये, त्यामागे देखील हिस्ट्री आहे. आता 2021 मध्ये जेव्हा KPL झाली, मंथन तू पाहिलं असेल, प्लेअर ऑफ द सिरीजचे LED घेऊन गेला होता आपल्या घरामध्ये समीर सिद्धू पाटील. उगाच वंडर बॉय नाव मिळालेलं नाहीये. या मैदानामध्ये 5 चेंडू 5 षटकार देखील खेचलेले आहेत. गैलाई वरदान क्रीडा संकुलामध्ये 14 चेंडूंमध्ये 64 धावा देखील केलेल्या आहेत आणि KPL मध्ये 19 चेंडूंमध्ये 83 धावा देखील केलेल्या आहेत. हा रेकॉर्ड आहे समीर सिद्धू पाटीलचा आणि म्हणून त्याला चहाडेगावचा वंडर बॉय हे नाव मिळालंय. हे काय घडलं, हे काय घडलं. आशिषजी, आपण पारितोषिक तर घेऊन आलात, परंतु त्याची उद्घोषणा करण्याआधीच समीर बॅक टू द पॅव्हेलियन.
भार्गव संदेश पाटील या केपीएलच्या आयोजकांचा जो अक्षरशः पाठीचा कणा बनलेला आहे, मागील 25 ते 30 दिवसांपासून ज्याने प्रचंड मेहनत केलेली आहे, केपीएलच्या आयोजकांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे, भार्गव संदेश पाटीलचा इथे शाही सन्मान आपण करणार आहोत. या भार्गव मुख्य क्रीडा मंचासमोर. ना इथे सुव्यवस्थित पद्धतीने आपण पाहू शकाल भावेशदादा मोहन पावडे, समवेत मयूरजी माधव नाईक म्हणजे संस्थापक अध्यक्ष, खजिनदार हे स्वतः अध्यक्ष दिनेश माधव पाटील यांच्या शुभ हस्ते भार्गव संदेश पाटील आयोजकांच्या पाठीचा कणा बनलेला एक युवा, याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आणि हा शाही सन्मान आहे, शाही सन्मान आहे. आईचे उपचार अशी शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन भार्गवला आपण सन्मानित करतोय. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्रोग्रेस कार्डवर 10 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आदित्य, शेवटचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. नख कुरतडण्यास भाग पाडणारा झाला पाहिजे. जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना उभं करणारा पाहिजे. जे उभे आहेत त्यांना चालण्यास भाग पाडणारा पाहिजे. डीजे विराज यांच्या अंगाला मुंग्या आणणारा पाहिजे. शेवटचा सामना हा थरारकच झाला पाहिजे. सध्या 10 धावा फलकावर आहेत. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 59 धावा करायच्या आहेत. 2016 ते 2026 चा हा प्रवास. यस आशिषजी. सव्वेत सुनील पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरिता आदरणीय किशोर प्रवीण अधिकारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. लाऊड अपील करण्यात आलेलं आहे. आदित्य, तुला मी एक प्रश्न जरूर विचारेन, प्रत्येकने टोटल किती धावा केलेल्या आहेत? 202. पार्थने किती धावा केलेल्या आहेत? 231. म्हणजे या मॅच मध्ये जर प्रतीक चांगली बॅटिंग करतोय, आणखीन 30 धावा करतोय, तर पार्थ राहुल शिल्लारा तो ओव्हरटेक देखील करू शकतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे 2च फलंदाज आहेत. मला तरी वाटतं ज्यांनी 200 धावांचा टप्पा पार केलेला आहे. 11 धावा आहेत फलकावर. 1 गडी गारद. रायझिंग बॉल वाईड 1 बाउन्सचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. आणखीन एक बाउन्स राताळला तर नो बॉल दिला जाईल. आकाश बाबूराव गरतने सेमीफायनल मध्ये जी गोलंदाजी केली, प्लेअर ऑफ द मॅच होता तो सेमीफायनल मधला, आणि तो उगाचच इतका चांगला खेळाडू बनलेला नाहीये. शिवाजी रोकडे सरांची फार मेहनत आहे, फार मेहनत आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच हा खेळाडू इतका दर्जेदार बनलेला आहे. 12 धावा 1 गडी गारद. चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर आहे. आणि पंच काय सांगतायत? हाईट फॅक्टर चेक करायचा आहे का दुसरा बाउन्सर? हेमंतजी या सर, आपण बघा. ऑलरेडी 1 बाउन्सचे संकेत देण्यात आले होते. इथे हाईट फॅक्टर आहे किंवा नाही, जर असेल तर नो बॉल दिला जाईल. मेरी बोलॉन क्रिकेट क्लब. आदित्य, आपण उल्लेख केला होता की 18व्या षटकाच्या मध्यंतरी इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर आहे आणि त्या कारणास्तव एका षटकामध्ये 2 बाउन्सर आपण रिलीज करू शकत नाही. ज्यावेळेस पंच प्रॉपर पद्धतीने तो इशारा देतात आणि त्यामुळे हा भुर्दंड भोगावा लागलाय. 13 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. संवेद सुनील पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500. किशोर प्रवीण अधिकारी नागझरी. स्लोवर वन या आधी AK-47 होता, स्पीड गन होता. स्पीड गन वरून डायरेक्ट स्लोवर वन आहे. दे दणादण सामना, दे दणादण आहे. 69चं टार्गेट आहे. सद्यस्थितीमध्ये बॅलन्सिंग मॅच आहे. नक्की कोण हकदार ठरणार? खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. यावेळेस वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिलंय संवेद सुनील पाटील यांनी. या स्ट्रोकला तुम्ही कसं डिफाईन कराल? बघा, दोन्ही पाय हवेमध्ये आहेत. इथे तुम्हाला तत्काळ पुनरावलोकन दाखवलं जातं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. संवेद सुनील पाटील यांचे दोन्हीही पाय हवेमध्ये आणि वीरेंद्र किशन सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये हा लॉफ्टेड अप्परकट आहे. लॉफ्टेड अप्परकट प्रॉपर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देत असताना फटका खेळलेले आहेत. 17 धावा फलकावरती परिपूर्ण 1 गडी गारद अशी स्थिती.
कशाला जाता दूर या व्यासपीठावरती आहे पंढरपूर. मेहुल 700 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. अविनाश महादेव पाटील यांनी 700 रुपयांचं पारितोषिक ठेवलं. अरे एक तर षटकार मारा येते, एक षटकार. फुलटॉस आहे. स्लोवर वनचा हा प्रयोग. षटकार चेंडू सीमारेषा पलीकडे. 23 धावा परिपूर्ण आणि सव्वेत सुनील पाटील च्या प्रत्येक षटकाराकरिता आपल्या कुणबी समाजामधील गाजलेले कबड्डीपटू, क्रिकेटपटू, नागझरी गावाचा आभूषण, युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष किशोर प्रवीण अधिकारी यांच्याकडून 500. त्यांचं पॉकेट थोडस रितं केलेलं आहे. एक षटकार तर आलाय. 23 धावा फलकावर, एक गडी गारद. शेअर मार्केट वाढलेलं आहे 800 रुपया. पहिले 500 होते, त्यानंतर 700 झाले, आता 800. जर या मुख्य व्यासपीठावर स्वर्गीय न पाटील व्यासपीठावरती जर षटकार आला तर या व्यासपीठाचे दाते आदरणीय अविनाश महादेव पटेल यांच्याकडून 800 रुपयांचं पारितोषिक आहे. 23 धावा फलकावर, चेंडू शिल्लक आहेत 26, धावा करायच्या आहेत 46. आदरणीय सचिनजी कमळाकर पाटील पोचाडे यांच्याकडून 1000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे. KPLच्या या आयोजनासाठी जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर एक छोटस गाव आहे चहाडे माझं नाव. पहिला वाघोबाचा घाट, वळणाची गवाट, स्वच्छ रस्ता, हिरवे काठ, धावते झाडी घनदाट. एक छोटस गाव आहे चहाडे माझं नाव. आणि चहाडे गावामध्ये कुणबी समाजातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा सध्या सुरू आहे. पाचशे रुपये. कशासाठी 500 रुपये? सव्वेत सुनील पाटील यांनी जो षटकार खचलेला आहे त्याकरिता युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष विपुलजी पाटील लोवरे यांच्याकडून देखील 500 रुपये आलेले आहेत. फलकावरती धावा आहे 24. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि धावा करायच्या आहेत 45. यस योगेशजी. मिलिंद दिवाकर पाटील गिराळे यांना आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेकरिता नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय, गिराळे क्रिकेट मधील युवा ज्याच्या छत्रछायाखाली घडतायत. आशिषजी मिलिंद बरोबर सकाळी 5 वाजता उठून ग्राउंडवरती जातात. गिराळे गावामध्ये स्वतः मैदान तयार करतात, त्यानंतर युवकांना फोन करतात. काल देखील मिलिंदचे शब्द होते, जोपर्यंत माझा संघ स्टेबल होत नाही तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे. सध्या ते वयाच्या 40कडे वाटचाल करतात, परंतु आजही त्यांचं योगदान जबरदस्त आहे. मिलिंद दिवाकर पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता किशोरजी प्रवीण अधिकारी मंडळाचे कार्याध्यक्ष यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. मिलिंद दिवाकर पाटील 13 नोव्हेंबर 2021च्या दिवसामध्ये 6 चेंडूत 6 षटकार मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडांगण दहिसर येथे परिपूर्ण करणारा कुणबी क्रिकेटच्या विश्वातील एक दिग्गज कलाकार आणि त्याचा शुभ सन्मान आपण करतोय. आदित्य, मार्केट जाम होऊ लागलाय. आज महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे आणि सौभाग्यवती निलिमा कल्पेश पावडे अर्थातच या स्पर्धेच्या दात्या आहेत. आणि त्यांच्याकडून जर 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार किंवा 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स या सामन्यामध्ये आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. सध्या 28 धावा फलकावर, एक गडी गारद. आता 22 चेंडू 41 धावा. सामना थोडासा रंगू दे, थोडासा टाईड होऊ दे, मजा येऊ दे. आम्ही देखील मजा घेण्यासाठी आलेलो आहोत. बघा, क्रिकेटमध्ये जेव्हा इंडिया वर्सेस इंग्लंड सामना सुरू होता ना, तेव्हा जॅकॉब बेथल जेव्हा खेळत होता तेव्हा जे क्रिकेटचे खरे रसिक आहेत त्यांना मजा येत होती. जय आणि विजय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु सामना रंगतदार झाला पाहिजे, एक रफ अँड टफ लढत झाली पाहिजे. लाऊड अपील जरूर आहे. सामना रंगू लागलेला आहे. आदित्य, 3 सांजेची वेळ सुरू आहे, कातर वेळ आहे, संधी प्रकाश आहे आणि वातावरण एकदम टायर्ड आहे. पंच काय सांगतायत तर येथून सिंगल ती ऍड केली जाते.
21 चेंडू 40 धावा. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 12च्या घरामध्ये पोहोचला आहे. गोलंदाजी मार्कवर वेदांत दीपक पाटील आहे. 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 विकेट्स येत आहेत. तर सौभाग्यवती निलिमा कल्पेश पावडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु ते परिपूर्ण होणार का? अविनाशजी महादेव पाटील यांच्याकडून 800 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु षटकार बरोबर किशोरचे अधिकारी जेथे उभे आहेत तेथे षटकार आला पाहिजे, तर 800 रुपये दिले जातील. धन्यवाद. किशोर अधिकारी झेल देखील परिपूर्ण करणार आणि फलंदाजाला 800 रुपये देखील मिळणार. दीपेश जी कंडी. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान अर्थात KPL यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी बहुमोल सहकार्य केलेलं आहे आणि या सर्वांचं शब्दसुमनाने आभार मानणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. सर्वप्रथम ही KPL सुरू व्हावी यासाठी संघ मालकांची जी अट्टास आहे किंवा संघ मालकांचा जो प्रयत्न आहे त्यांचे आभार मानण्यासाठी आमचे शब्द कमी पडतील. सन्माननीय प्रसाद विजय पाटील नाणेवली, सन्माननीय देवेंद्र एकनाथ पाटील गिराळे, सन्माननीय सदानंद मोरेश्वर पाटील दैसर, सन्माननीय ऋषिकेश मुलचंद गवळी लालोंडे, सन्माननीय विपुल संतोष सातवी कुडे, सन्माननीय चातक मधुकर सोगले नावझे, सन्माननीय बिपिन नंदकुमार पाटील काटाळे, सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवी कुडे या सर्व संघ मालकांचं कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा अधिक रंजक करण्यासाठी अनेक दाते समोर आलेले आहेत. त्या दात्यांची नावं वाचून दाखवतो. सर्वप्रथम स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी मुक्काम नागझरी यांच्या स्मरणार्थ श्री भावेश मोहन पावडे यांच्याकडून आकर्षक चषक प्रथम क्रमांकासाठी. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकातील विजयी होणाऱ्या 15 खेळाडूंना अविस्मरणीय गौरव चिन्ह सन्मान्य श्री रोशन प्रकाश गायकवाड मुक्काम किराट यांच्याकडून आलेले आहे. द्वितीय क्रमांकासाठी स्वर्गीय हरेश्वर नारायण साने मुक्काम वाळवे यांच्या स्मरणार्थ श्री भूषण हरेश्वर साने मुक्काम वाळवे यांच्याकडून आकर्षक चषक आलेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकातील खेळाडूंसाठी अविस्मरणीय गौरव चिन्ह सन्मान्य श्री रोशन प्रकाश गायकवाड मुक्काम किराट यांच्याकडून आलेला आहे. तृतीय क्रमांकासाठी स्वर्गीय रोहिणी रवींद्र पाटील मुक्काम उर्से यांच्या स्मरणार्थ श्री धीरज व श्री सूरज रवींद्र पाटील मुक्काम उर्से यांच्याकडून आकर्षक चषक आलेला आहे. चतुर्थ क्रमांकासाठी स्वर्गीय शांताराम वालकू सातवी मुक्काम पोचाडे यांच्या स्मरणार्थ श्री नितीन शांताराम सातवी मुक्काम पोचाडे यांच्याकडून आकर्षक चषक आलेला आहे. मालिकावीरसाठी स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील मुक्काम वसरे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आकर्षक चषक. त्याचप्रमाणे श्री मंगलमूर्ती रिअल्टर्स सफाळे प्रोप्रायटर श्री कल्पेश पुंडलिक पावडे मुक्काम लालठाणे बोरवली यांच्याकडून आकर्षक बाईक. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण फटाफट सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दरम्यान जाऊया उत्कृष्ट फलंदासाठी स्वर्गीय पार्वती लक्ष्मण पाटील स्मरणार्थ मुक्काम वसरे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आकर्षक चषक. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन ऑफ द डे यासाठी श्री विकास परशुराम पाटील मुक्काम बरानपूर यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावजी यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून आकर्षक चषक. त्याचप्रमाणे RR ब्रदर्स तर्फे श्री रोहित जगदीश पाटील मुक्काम तांदुलवाडी व बंधू कुमार ऋषिकेश राजाराम पावडे मुक्काम किराट यांच्याकडून आकर्षक सायकल. बॉलर ऑफ द डे साठी श्री विशाल रमेश पवार मुक्काम नावजे यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी श्री यतीन प्रकाश पाटील मुक्काम कोकणेर यांच्याकडून आकर्षक चषक. कॅच ऑफ द डे साठी श्री यतीन प्रकाश पाटील मुक्काम कोकणेर यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट यष्टीरक्षक स्वर्गीय विष्णू लक्ष्मण पाटील मुक्काम गुनले यांच्या स्मरणार्थ श्री अमित प्रदीप पाटील मुक्काम गुनले यांच्याकडून आकर्षक चषक. गेम चेंजर खेळाडूसाठी स्वर्गीय विजय काळू सातवी व स्वर्गीय विनया विजय सातवी मुक्काम दैसर यांच्या स्मरणार्थ श्री विनीत विजय सातवी मुक्काम दैसर यांच्याकडून आकर्षक चषक. सर्वोत्तम उभरता खेळाडू यासाठी स्वर्गीय प्रज्योत रमेश पाटील मुक्काम कुकडे स्मरणार्थ श्री धीरज नामदेव पाटील मुक्काम गिरनोली यांच्याकडून आकर्षक चषक. स्पर्धेतील सर्वोत्तम आयकॉन खेळाडूसाठी स्वर्गीय ठकाजी मोरेश्वर पाटील मुक्काम लोहरे यांच्या स्मरणार्थ श्री अमित प्रदीप पाटील मुक्काम गुंदले यांच्याकडून आकर्षक चषक. सर्वोत्तम सह आयकॉन खेळाडूसाठी स्वर्गीय ठकाजी मोरेश्वर पाटील मुक्काम लोहरे यांच्या स्मरणार्थ श्री अमित प्रदीप पाटील मुक्काम गुंदले यांच्याकडून आकर्षक चषक.
मोस्ट 6 ऑफ द डे व मोस्ट 6 ऑफ द सिरीज यासाठी श्री शैलेश प्रभाकर पाटील मुक्काम तामसई यांच्याकडून आकर्षक चषक, मोस्ट 4 ऑफ द डे व मोस्ट 4 ऑफ द सिरीज यासाठी श्री राजेश अनंत पाटील मुक्काम तामसई यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी स्वर्गीय विराज वसंत ठाकूर मुक्काम नावजी यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत दयानंद भोईर मुक्काम नागझरी यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे आपण हा जो VIP डायस बघतो, हा व्यासपीठ बघतो, हे व्यासपीठ स्वर्गीय मन पाटील गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री अविनाश महादेव पाटील मुक्काम बावडे वाणगाव यांच्याकडून हे व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. या सर्वच दात्यांचे कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून मनपूर्वक आभार आभार आभार. त्याचप्रमाणे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत चहाडेने हे मैदान उपलब्ध करून दिलं. या मैदानाचे सुरेख अशी खेळपट्टी तयार करण्यासाठी अमित प्रभाकर पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मैदानाला पाणी मारण्यासाठी सन्माननीय अजय भास्कर पाटील यांनी टँकर उपलब्ध करून दिला. त्यांचे सुद्धा आभार. चहाडे गावातील खेळाडूंनी, चहाडे गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण मैदान सुस्थितीत करण्यासाठी, त्याचप्रमाणे ट्रॉफीज व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा मदत केली, त्यांचे सुद्धा आभार मानतोय. सर्व दात्यांचे तसेच ह्या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षेत्र युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य श्री प्रशांतजी रामचंद्र सातवी हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी सन्मान्य श्री कल्पेश पुंडलिक पाटील लालठाणे, सन्मान्य श्री राजू रामचंद्र पाटील साखरे, सन्मान्य श्री सुभाष वामन गवळी लालोंडे, सन्मान्य श्री वैभव नारायण पाटील निहे, सन्मान्य श्री अविनाश महादेव पाटील बावडे, सन्मान्य श्री किरण पद्माकर पाटील बऱ्हाणपूर, सन्मान्य श्री निलेश मदन पाटील गिरनोली, सन्मान्य श्री हितेश अरुण पावडे किराट, सन्मान्य श्री कुणाल सुदाम पाटील केव, सन्मान्य श्री प्रशांत सुदाम घरत नेटाळी, सन्मान्य श्री प्रशांत दयानंद भोईर नागझरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. वेळोवेळी त्यांनी ह्या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानसाठी सन्मान्य श्री किरण पद्माकर पाटील बऱ्हाणपूर हे सुद्धा इथे जातीने उपस्थित राहिले. या सर्व दात्यांनी कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानसाठी आवर्जून आपली उपस्थिती लावली आणि खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन दिलं. ह्या सर्व दात्यांचं, प्रमुख पाहुण्यांचं कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानकडून मनपूर्वक आभार 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 आभार. चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा करायच्या आहेत. आकाश बाबूराव गरत ऑन हॅट्रिक आहे, ऑन हॅट्रिक आहे. बॉलर तयार. ओहो हो, फुलटॉस आहे आणि या बॅटच्या एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषा पल्लीकडे. हा चौकार आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये. 13 बघा, 13 चेंडू 31 धावा. आता 13ला जर आपण उलट केलं तर 31 होत आहेत आणि 31ला उलट केलं तर 13 देखील होत आहे. जबरदस्त हा सामना आहे. 13 बॉल 31 ची गरज आहे. मी सध्या कमेंट सेक्शन चेक केलं, तेथे PS कुणबी किंग संघाला फार वोटिंग आहे. जबरदस्त वोटिंग आहे. ते सर्व सांगतात की PS कुणबी किंगच जिंकणार आहे. परंतु बघूयात मैदानामध्ये काय घडतंय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. आकाश बाबूराव गरज षटकातील शेवटचा बॉल घेऊन. स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका बिपिन हरिश्चंद्र पवार यांच्या बॅटमधून 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. वाह, काय सामना आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 29 धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा खेळ आहे. 1000 का अविनाश सर? 1000 अविनाश सर? 1000 1000. आता जर चेंडू थेट मन पाटील, स्वर्गीय मन पाटील व्यासपीठावरती आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गतवर्षी 2 खेळाडू विजेते ठरले होते. अजूनपर्यंत एकाही खेळाडूला, चला गाई करा. 12 चेंडू 29 धावा. जसा कुणबी वर्ल्ड कप झाला होता ना, तसाच हा सामना देखील होणार आहे. 12 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे.
त्याचं एक कारण देखील आहे बघा, प्रत्येकचा स्ट्राईक रेट आतापर्यंत खूप कमी आहे. 7 चेंडूमध्ये त्याने 5च धावा केल्यात, परंतु स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. चांगल्या फॉर्म मध्ये, इन फॉर्म आहे तो, मोठे फटके खेळू शकतोय. वेदांत दीपक पाटील येथे फटका फसला. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. रुपेश काशीनाथ पाटील आणि आकाश बाबूराव गरजचं कौतुक करावं लागेल. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा सापळा बरोबर रचला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. वेदांत दीपक पाटील याची सुंदर गोलंदाजी आणि ऋषिकेश दिनेश पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. आणखीन एक झटका लागतोय गिराळे फायटर्स या टीमला. काय घडेल काय बिघडेल ऐकूया त्या गीतानंतर. का नाराज, कारण आता संध्याकाळ झालाय म्हणून भावेश दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे थोडा वेळ. या षटकाच्या अखेरीस आपण भाग्यवान प्रेक्षक तो अनाउन्स करणार आहोत. 11 चेंडू आणि 29 धावांची निकड. कुमारी अन्बिका अविनाश पाटील हिच्या शुभ हस्त आपण लकी ड्रॉ च्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकाला निवडणार आहोत. ऋषिकेश दिनेश पाटील खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करतात. आता फलंदाजी मार्कवर बिपिन हरिश्चंद्र पवार आलेले आहेत. 10 चेंडूंमध्ये 28 करायचे आहेत. बिपिन हरिश्चंद्र पवार देखील एक महिन खेळाडू आहे. 2015 मध्ये कोकणेरच्या मैदानामध्ये 6 चेंडू 6 षटकार त्यांनी खेचलेले आहेत. येथे 6 खेचायचे नाहीयेत, येथे 6 खेचायचे नाहीयेत, येथे 4 खेचले तरी काम फिट आहे, सुपर हिट आहे. 10 चेंडूंमध्ये 28 करायचे आहेत. दीपेश अनावधानाने 2 महत्त्वाचे दात्यांचं आभार मानायचं राहून गेलं. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी व अंतिम दिवशी खास भाग्यवान प्रेक्षकांसाठी सन्मान्य श्री रोहन सुदाम पावडे मुकाम किराट यांकडून आकर्षक स्मार्ट वॉच उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांमधून जो पहिला झेल घेईल त्यासाठी कैलासवासी श्री दयानंद तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चेतन दयानंद पाटील मुक्काम लालठाणे यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या दात्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आभार आभार. 9 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. यतीन शंकर पाटील हा लढण्याचा काळ आहे. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले परवरदिगार खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहिण्याची वेळ आलंय. 9 चेंडू 27 धावा करायच्या आहेत. यतीन शंकर पाटील 360 डिग्री मध्ये खेळणारा क्रिकेटपटू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक नाहीये, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. षटकार खेचणार का? ओहो हो, नशिबाची साथ मिळालाय. यष्टी रक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून गेलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत अजूनही ऍक्युरेट. पंचांचा इशारा बघा, काय नशिबाची साथ आहे. 4 धावा देखील आल्या, वाईट देखील आला. बाय 1 गेट 1 फ्री आहे. दुग्ध शर्करा योग आहे, सोने पे सुहाग आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्या आहेत 22. यतीन शंकर पाटील आणि बिपिन हरिश्चंद्र पवार. घाई करा, घाई करा, विनंती आहे. काय वेळ काय म्हणते मेहुलजी, ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. बरोबर, किशोरजी प्रवीण अधिकारी यांनी बरोबर शक्यता सांगितलेली. अरे सुपर ओव्हर झाली, सुपर ओव्हर झाली तर वेळ तर हवा आहे ना, थोडा तरी वेळ हवा आहे. बॉल आउट करावं लागेल. घाई करा, घाई करा. हा फटका फसला. रुपेश काशीनाथ पाटील ते जेल सोडणार नाहीयेत. यतीन शंकर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. चला नवीन फलंदाज आपण फटाफट धावत पळत जा मैदानामध्ये. अक्षय दयानंद पाटील ब्रँड ऑफ पोचाडे फलंदाजीसाठी आलेले आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जीवित आहे. अजूनही या मॅच मध्ये गिराळे फायटर्स संघ कमबॅक करू शकतोय. पब्लिक हे सब जानते है. युट्यूबचं जर तुम्ही कॉमेंट सेक्शन चेक केलं, सध्या 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक पाहतात आणि सगळेजण सांगतायत 99% PS कुणबी किंग.
PS कुणबी किंग विजेता होणार आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं पालघर जिल्हा सध्या वॉच करतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की PS कुणबी किंग जिंकणार आहे आणि जर जिंकला तर इतिहास रचला जाईल कारण पहिला असा संघ जो 2 वेळा चॅम्पियन ठरेल. आतापर्यंत जे कुणालाही जमलेलं नाहीये ते प्रशांत रामचंद्र सातवे यांचा संघ करून दाखवेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. अक्षय दयानंद पाटील ब्रँड ऑफ पोचाडे फलंदाजी मार्कवर वेदांताचा पुढील बॉल. येथे पंच दर्शवित असताना शाहिद मोमीन सरांचा इशारा वाईट बॉल. चेंडू टाकलेला आहे वाईट. या सामन्यामध्ये सुरू आहे टफ फाईट. गोलंदाजाची आणि फलंदाजाची हवा आहे टाईट. कुणबी क्रिकेटचं भविष्य आहे ब्राईट. कुणाची येणार आहे वेळ वाईट अजूनही काही सांगता येऊ शकत नाहीये. 8 चेंडू 21 धावा. मयूरजी बरोबर आहे ना? सामना रंगतदार आहे. येथे जर 2 मोठे फटके आले तर होत्याचं नव्हतं होऊन बसू शकते आणि अक्षय दयानंद पाटीलकडे क्षमता तर आहे. लॉफ्ट करण्याचा हा प्रयास. हा देखील चेंडू हवेमध्ये झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. जबरदस्त स्वरूपातील हे क्षेत्ररक्षण रुपेश काशीनाथ पाटील आणि आकाश बाबूराव घरत यांची जबरदस्त लीडरशिप आपण पाहतोय. परंतु अजूनही बघा बिपिन मैदानामध्ये आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा करायच्या 21. लकी ड्रॉ. बघा भाग्यवान प्रेक्षक कोण आहे. सध्या तरी 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. या अन्विका अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. भाग्यवान प्रेक्षक कोण आहे कोण घरी घेऊन जाणार आहेत स्मार्ट वॉच. सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण हे दृश्य पाहतोय. कुमारी अन्विका आज जागतिक महिला दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून अन्विका राष्ट्रीय खेळाडू तायक्वांडो मध्ये जिने एक वेगळी उच्च श्रेणी प्राप्त केलेली आहे आणि तिच्या शुभ हस्ते हा भाग्यवान प्रेक्षक निवडला जाईल. बघूयात नक्की कोण आहे. अन्विका तूच नाही आहेस ना? ते या चर्चा विनिमय सुरू आहे. नक्की कोण येत आहे ते आपण बघूयात. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेदांत दीपक पाटील फ्लिक केलेला आहे. हर्षद पाटील डीप मधून पुढे येतात. दुसऱ्या धावेसाठी वालेत फलंदाज. डबलचं हे रोटेशन आहे आणि अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा फलकावर परिपूर्ण. कोण आहे कोण आहे भाग्यवान प्रेक्षक कोण आहे ज्याच्या नावावरती स्मार्ट वॉच आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावा. 19चा जो आकडा आहे ना आदित्य 19 डिसेंबर 1974 मध्ये रिकी पॉन्टिंगचा जन्म झाला होता. आतापर्यंत क्रिकेटच्या 148 वर्षांचा इतिहास जर आपण उलगडून पाहिला ना त्यामधील सर्वाधिक स्ट्रॉंगेस्ट माइंडसेट असणारा क्रिकेटपटू ज्याने जबरदस्त इतिहास रचला ऑस्ट्रेलिया संघासाठी आणि तो भाग्यवान प्रेक्षक मिस्टर संकेत बरट विश्रामपूर. आपण यायचं आहे आणि आकर्षक स्मार्ट वॉच घेऊन जायचंय. रोहनजी सुदाम पावडे यांच्या सौजन्याने स्मार्ट वॉच आहे. संकेत बरड विश्रामपूर. आपण या. घाई करा घाई करा. 6 चेंडू 19 धावा करायच्या आहेत आणि गेम चेंजर आलेले आहेत. हितेश प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर लॉफ्ट करण्याचा हा प्रयत्न फटका फसलेला आहे आणि येथे बिपिन हरिश्चंद्र पवार देखील बाद झालेले आहेत. आता 5 चेंडू आणि 19 धावा. प्रशांत रामचंद्र सातवे यांचं सेलिब्रेशन तुम्ही बघा. डगआउट कडे जर कॅमेरा रोल झाला तर तिथे सेलिब्रेशन देखील आपल्याला बघायला मिळेल. काय जबरदस्त हा मोमेंट आहे कारण आता 5 चेंडू आणि 19 धावा. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर तंबूच्या आश्रयाला 7 गडी परतलेले आहेत. प्रजय दशरथ पाटील तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जेवढी वेगवान तुमची चढाई आहे तेवढ्या वेगाने आता फलंदाजी करायची आहे या मॅच मध्ये. प्रजय दशरथ पाटील 5 चेंडू 19 धावा. क्रिकेट हा महान अनिश्चिततेचा खेळ आहे जेथे युक्ती आणि शक्तीचा मेळ आहे. प्रजय दशरथ पाटील या खेळाडूला आज दाखवून द्यायचंय की मी गिराळे क्रिकेटचा कोही नूर आहे.
संकेत बरड आलेले आहेत. प्रजयच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला फटका डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. तर 4 षटकाचं हे इक्वेशन आहे. आदरणीय आशिष सुदाम पवडे यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्मार्ट वॉच वितरित करायचं आहे. संकेत बरड, अभिनंदन. विश्रामपूर गावातून आज आलात आणि भाग्यवान प्रेक्षक ठरला. देते मात्र लॉफ्ट केला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल तो परिपूर्ण करण्यात आलाय. प्रजयच्या खेळीचा देखील अंत झालेला आहे, अंत झालेला आहे. आणि सद्यस्थितीमध्ये प्रजय दशरथ पाटीलच्या खेळीचा झालाय अंत. गिराळे फायटरचा डगआउट बसलाय शांत. PS कुणबी किंग संघाला आनंद झालाय अनंत. प्रेक्षकांना नाहीये खंत, कारण त्यांनी जबरदस्त क्रिकेट अनुभवलेला आहे. अजूनही 3 चेंडू 17 धावा करायच्या आहेत. आणि फलंदाजीसाठी स्टोर निशांत पाटील. षटकार 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 गरजेचा आहे. या चेंडूवर षटकार खेचावा लागेल. 3 चेंडू शिल्लक, 17ची आहे आवश्यकता. निशांत पाटील, चिन्मय तरे यांनी जे करून दाखवलं होतं उमरोळीच्या मैदानामध्ये, ते करून दाखवायचंय निशांत यांना. येथे ऑफ साइडला सजवलेला फटका सिंगलच येते. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रडू नको बाळा, रडू नको बाळा, तुला चाहड्याला नेते, चाहड्याला नेते आणि 1.5 लाख रुपये जिंकून देते, जिंकून देते. हे प्रॉमिस करून आले PS कुणबी किंग संघाचे सर्व खेळाडू. आणि आता मात्र बघा डगआउट मध्ये काय सेलिब्रेशन सुरू झालंय. विजयाच्या दिशेने मार्गाक्रमण सुरू आहे. ले जाएंगे, ले जाएंगे. KPL की ट्रॉफी 2026 KPL की ट्रॉफी अपने घर पे ले जाएंगे. कारण आता केवळ 1 चेंडू शिल्लक आहे, 16 धावा करायच्या आहेत. इतिहासाच्या उंबरठ्यावर सुवर्ण कांचन योग, दुग्ध शर्करा योग, विक्रम यज्ञ, सुवर्ण यज्ञ, प्रशांत रामचंद्र सातवी सरांचा संघ KPLच्या 8 हंगामामधील वन अँड ओनली एकमेव असा संघ ठरणार आहे. या चेंडूवर खेळ खल्लास आणि PS कुणबी किंग एकमेव संघ KPL मध्ये 8 हंगामांमध्ये 2 वेळा ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतायत चॅम्पियन्स. कम ऑन डीजे. आला कुणबी वादळ आला, आला कुणबी वादळ आला, माझा समाज